दादाचे बोट धरून शामू मुकाट्याने चालत होता. शामूच्या चिमुकल्या गोऱ्या हाताने दादाचे निबर कुळकुळीत काळे जाडजूड बोट घट्ट धरून ठेवले होते. एका तालात ते दोन्ही हात झुलत होते. दादाच्या गतीने चालताना शामूची तारांबळ उडत होती. तशी त्याला दादाबरोबर चालण्याची नेहमीची सवय होती. पण तरी देखील चालता चालता तो पाऊल दोन पाऊल मागे पडे किंवा त्या रस्त्यावरच्या गर्दीतल्या कुणाचा तरी धक्का लागून मध्येच झिडपिडे. दादाचे शामूकडे मुळीच लक्ष नव्हते. पण शामू मागे राहिला की त्याच्या हाताला हिसका बसायचा. तोंडातल्या तोंडात एक शिवी हासळून तो शामूला खेचायचा. शामूही मग अपराधीपणे पळू लागायचा. दादा आपल्याला कुठे घेऊन जात असेल याची शामूला नक्की कल्पना नव्हती. ती असण्याची गरजही नव्हती. दादा नेऊन बसवील तिथे तो जाऊन बसणार होता. रोजच्यासारखा समोर फडका ठेवणार होता आणि साब म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यापुढे हात पसरणार होता. हातावर आणि फडक्यावर जे काही गोळा होईल ते संध्याकाळी दादाच्या हवाली करणार होता. गेल्या कैक महिन्याचा त्याचा हा रोजचाच क्रम होता. त्याचा आणि त्याच्याबरोबर दादाने सांभाळलेल्या सगळ्याच मुलांचा. जमवलेल्या पैशातल्या एका पैलाही हात लावण्याचा त्यांना धीर होत नसे. कशी कुणास ठाऊक, पण तसे केल्यास दादाला ते कळल्याशिवाय राहणार नाही अशी त्या पोरांची भावना होती. आणि कळल्यानंतर तो आपली चांबडी लोळविल याचीही खात्री होती. हात किंवा कान पिळण्यासाठी दादाने हात जरी उचलला तरी ती पोरे चळचळा कापू लागत. दादाच्या रामपुरीचा तर त्या साऱ्या झोपडपट्टीला दरारा होता. त्या पोरांना दादाशिवाय दुसरे कोणीच नव्हते. दादाच त्यांचे सारे काही करीत असे. सारे काही म्हणजे त्यांनी भीक मागून आणलेले पैसे जमा करीत असे. त्या बदल्यात त्यांना 2 वेळा कडकडीत पाव आणि तांबडा लाल रस्सा देत असे. त्यांना झोपायला अंथरूण देऊन ते फुटपाथवर पसरायची परवानगी देखील देत असे. पण त्या पोरांना एवढे पुरेसे होते. कुणी त्यांची आगळीक केली की दादा त्याला चाकू दाखवायचा. त्यामुळे पोरे दादाच्या जीवावर निर्धास्त होती. इतर मुलांना आईबाप असतात हे त्या पोरांना पाहून पाहून माहीत झाले होते. स्वतःचे आईबाप मात्र त्यांच्यापैकी कुणालाच आठवत नव्हते. दादाने त्या साऱ्यांना कुठून जमा केले होते कुणास ठाऊक, पण समजायला लागल्यापासून त्यांच्यापैकी प्रत्येकाला इतर पोरे आणि दादा एवढेच कुटुंब दिसले होते. दादाचा धाक एवढी एकच भावना प्रत्येकाच्या अनुभवाला आली होती. एकदा एका पोराने कुणाचे तरी ऐकून येऊन दादाला तू माझा बाप का असे सहजपणे विचारले होते. उत्तरादाखल त्याला डोळ्यासमोर चांदण्या दिसतील अशी एक सणसणीत मुस्काटात मिळाली होती आणि आईवरून एक शिवी ऐकायला मिळाली होती. त्यानंतर कुणालाच असले काही विचारायचे धाडस झाले नव्हते. दादाबद्दल शामूच्या मनात आणखी एक चमत्कारिक भीती होती. पोरांपैकी 1-2 लंगडे होते. एक आंधळा होता. दादानेच त्यांचे असे केले असे लोक म्हणत. आपले असे काही होईल याचे शामूला विलक्षण भय वाटे. दादा तसे कधीकधी बोलूनही दाखवीत असे. आपल्या गोरे गोमटेपणाची शामूला चीड येई. त्याच्याबद्दल दादा नेहमी म्हणायचा, साला रुबाब तो देखो इसका, दिखता है जैसे एकदम मलबार हिलवाला. कौन भीख देगा इसको, एक दिन इसका हाथ या पाव तोड़ना ही पडेगा, फिर दिखेगा बराबर. यावर सगळे मोठमोठ्याने हसायचे. घाबरलेल्या शामूला जवळ ओढून दादा म्हणायचा, हां छोकरी होती तो बात अलग थी. आज दादा आपल्याला कुठे नेऊन बसवणार आहे याचा शामूला अंदाज नव्हता. पण गेले 2-4 दिवस आपण जिथे बसत होतो तिथे त्याने बसवू नये एवढीच त्याची अपेक्षा होती. तिथे दुपारी 4-5 काळीकुट्ट मुले येत आणि ठाळ्या वाजवीत सगळ्यांकडे भीक मागत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या मागेपुढे ती अशी काही चमत्कारिक हातवारे करीत नाचत की त्या भूतांना घाबरून किंवा शर्मिंदे होऊनच लोक त्यांना पैसे टाकीत. या युक्तीने त्यांचे भरपूर पैसे जमत आणि ती संध्याकाळी लवकर चालू लागत. शामू तिथे बसताच त्यांनी त्याचा छळ करायला सुरुवात केली. आपल्या जागेत नव्या पोराने येऊन भीक मागायला बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. त्यातून त्याचा गोंडस मुखडा आणि गोरा रंग पाहून तर त्यांनी त्याची टिंगलच आरंभली. आपले खडूसारखे दात विचकून ती त्यांच्या भाषेत कचाकचा बोलू लागली.
हसू लागली. त्यांच्या बोलण्यातले एक अक्षरही शामूला समजले नाही, पण ती आपली टिंगल करताहेत एवढे कळणे कठीण नव्हते. नुसते बोलूनच भागले नाही. एकजण त्याच्यावर थुंकला आणि तरीसुद्धा जेव्हा का शामू जागचा हलेना तेव्हा दुसऱ्याने आपल्या चड्डीची बटणे सोडून सरळ त्याला भिजवून टाकले. पण शामू रडला नाही. तो रडला तर त्यांनी त्याची अधिकच टिंगल केली असती. शिवाय शामू कधीच रडत नसे. भिकाऱ्याच्या मुलांनी रडायचे नसते एवढे त्याला समजत होते. तो रडला नाही. जागचा हल्ला देखील नाही. हलण्याची त्याची शहामतच नव्हती. दादा कुठल्याही क्षणी येत असे. पोर बसवल्या जागी दिसले नाही की भरलीच त्या पोराची 100 वर्षे. रात्री तापलेल्या सळीचे डाग देखील मिळायचे. म्हणून शामूने फक्त भिजलेला चेहरा सदऱ्याने टिपला आणि तो तसाच बसून राहिला. परंतु त्याच्या त्या चिकाटीचा काही उपयोग झाला नव्हता. त्या पोरांनी त्याला आपल्यात घेतले नव्हते की त्याची भिकही चांगलीशी जमलेली नव्हती. दादाने त्याला खडसावताच त्याने त्या काळ्या पोरांविषयी सांगितले होते, पण तेवढ्याने दादाचे समाधान झाले नव्हते. बस, अभी तो तेरा हातपाव काटनाच पडेगा, अशी नेहमीची धमकी त्याने दिलीच. शामू इतका घाबरला की त्याच्या पोटातून सणकण कळ आली आणि तो पोट दाबून धरीत खाली बसला. नखरा मत कर, ये क्या फिल्लम है क्या, म्हणून दादाने त्याच्या कमरेत एक सणसणीत लात घातली खरी, पण निदान आपली आवडती कल्पना प्रत्यक्षात आणली तरी नाही. दादाने जर आपले सांगणे मनावर घेतले असेल तर तो भीक मागण्याची जागा आज बदलेल याची शामूला खात्री होती. गल्ला सतत 2-3 दिवस कमी झालेला दादाला चालत नसे. तो काहीतरी नवीन युक्ती शोधून गल्ला वाढेल असे केल्याशिवाय राहतच नसे. नेहमीचे वळण मागे पडले आणि दादाही चालत राहिला. तेव्हा शामूला हायसे वाटले. आज नवीनच ठिकाणी जायला मिळणार याबद्दल त्याच्या मनात शंका राहिली नाही. उत्साहाने त्याची पावले नाचल्यासारखी पडू लागली. दादाच्या मनात आज नवीनच काही बेत होता हे निश्चित. निघताना त्याने जरा अधिकच काळजीपूर्वक शामूचे केस विस्कटले होते. कपडे थोडे अधिक फाडले होते. कोळशाचे फडके त्याच्या चेहऱ्यावर जोरजोराने घासले होते आणि हसून तो म्हणाला होता, बस अब एकदम सरदार दिखते हो. तो हसला तेव्हा शामूचा जीव जरा भांड्यात पडला होता. म्हणजे आता निदान हातपाय तुटण्याचे तरी भय नाही. दादा थांबला तसा शामूही खाडकन थांबला. दादाने बोट पुढे करून त्याला बसण्याची जागा दाखविली. तिथे एका फुटपाथच्या कडेला एका बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला एक बाई शेवटच्या घटका मोजत पडली होती. तिच्या सगळ्या अंगभर कसले तरी लालसर चट्टे उठलेले होते. अंगावर म्हणजे हाडांच्या सापळ्यावर जी काय चामडी लोंबकळत होती ती वर. तिचे डोळे ग्लानीने मिटले होते. पांढुरक्या जटा डोक्याभोवती फुटपाथवर पसरल्या होत्या. अंगावरचे काळे मिचकूट चिरगूट ठिकठिकाणी फाटले होते आणि त्यातून अब्रू लोंबत होती. अस्ताव्यस्त पसरून देखील त्या देहाने फारशी जागा अडवली नव्हती. त्या शरीराच्या आजूबाजूला चिकचिकाट झाला होता आणि माशांचे थवे घोंगावत होते. क्षणभर शामू थपकून उभा राहिला. बोलून चालून तो एक भिकारी होता. स्वच्छतेशी त्याचा फारसा संबंध आलेला नव्हता. रोगाने सडलेले भिकारी त्याने कमी पाहिलेले नव्हते. तरी देखील त्या अवस्थेत पडलेल्या त्या बाईकडे पाहून तो क्षणभर संकोचला. पण क्षणभरच. देखता क्या है, बैठ इधर, दादाने त्याला फटकारले. तसा तो निमूटपणे जाऊन तिच्याजवळ बसला, तिच्यावर हक्क असल्यासारखा, आणि त्याने आपले फडके पसरले. जाता जाता त्याच्या कानाशी लागून दादा म्हणाला, किसीने पूछा तो बोलना हमारी माँ है करके. दादा गेला आणि शामू निश्चल बसून राहिला. त्याला काय करावे ते सुचत नव्हते. समोरचे ऊन वाढू लागले. माणसांची वर्दळही वाढतच होती. समोर पाहून पाहून कंटाळा आला म्हणूनच केवळ तो तिच्याकडे पाहू लागला. आता त्याला ती मघाच्या इतकी भयंकर वाटेना. त्याला तिची घृणा वाटेना. उलट दयाच येऊ लागली. बिच्चारी, काय होत असेल तिला आणि काय नाही. तो तिच्या उशाशी जाऊन बसला. सहजच त्याने तिच्या तोंडाभोवती फिरणाऱ्या एका माशीला मारले. ती गाढ झोपेत असल्यासारखी पडली होती. शामूला वाटले तिला जागे करावे, पण कसे ते त्याला कळेना. तिला हात लावण्याचा धीर होईना. त्याने तिला हाक मारायचे ठरविले, पण काय हाक मारावी
हे त्याला कळेना. त्याला दादाने जाताना सांगितलेले आठवले. तो तिला हाक मारू लागला, मा मा. तिला हाक ऐकू गेली नाही. तिचा चेहरा निर्विकारच राहिला. शामूने जरा मोठ्याने हाक मारली, मा मा. तिच्या पापण्या हलल्या, डोळे किलकिले झाले. किंचित उघडले न उघडले तोच विजेत बिघाड झाल्यावर दिव्याचा बल्ब क्षणभर पेटून विझून जावा तसे ते बंद झाले. शामूने हाका मारण्याचा सपाटा लावला, मा मा. काय रे, आजारी आहे वाटतं तुझी आई. शामूने वर पाहिले. एक वयस्क माणूस त्याला विचारित होता. तो टिंगल करीत नाही असे लक्षात येताच शामूने मान डोलावली. तो माणूस थोडा वेळ त्या दोघांकडे पाहत राहिला. त्याला पुरेशी दया आली. या दोघांपेक्षा आपली बायका मुले किती सुखात आहेत हे त्याला जाणवले. या रस्त्यावरल्या लोकांपेक्षा आपले समाजातले स्थान किती उच्च आहे हे जाणवले. या सुखद जाणीवेने त्याचे औदार्य उफाळून आले. त्याने पाकिटातून पावली काढून शामूच्या पुढ्यात फेकली आणि पाकिट कोटाच्या आतल्या खिशात काळजीपूर्वक ठेवून तो चालता झाला. शामू खुश झाला. पावली, एकदम पावली. त्याला आपले महत्त्व एकदम वाढल्यासारखे वाटले. आज नक्कीच चंगळ उडणार. त्या काळ्या पोरांना खुशाल वाटू दे. मी त्यांच्या भीतीने जागा बदलली असं. पण मी आज 10 तरी रुपयांचा खुर्दा जमवणारच. दादा एकदम खुशीत आला पाहिजे. बाकी दादाचं पण डोकं आहे डोकं. काय ठिकाण शोधून काढलंय. मा. शामू स्वतःशीच हसला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या ध्यानात आले की आपली खुशी कुणाला दिसू देता कामा नये, नाहीतर सगळेच बिंग फुटेल, मारसुद्धा बसेल. त्याने चेहरा अधिकच दुःखी केला आणि तो माच्या केसातून हात फिरवू लागला. रस्त्यावरली वर्दळ आता वाढू लागली होती. ऑफिसवाली मंडळी घाईगर्दीने रस्ता तुडवू लागली होती. फेरीवाले आपले गाडे घेऊन बसू लागले होते. मोटारी हॉर्न वाजवून घोडागाड्यांना आणि हातगाड्यांना घाई करू लागल्या होत्या. सायकली मिळेल त्या जागेतून अंग चोरून पळू लागल्या होत्या. वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीची ती नदी पूर आल्यासारखी रस्त्याच्या दोन्ही काठांना धडका देत वाहू लागली होती. एव्हाना आणखी 4-2 लोक जमले होते. ते जमलेले पाहताच शामूने नकळत तिच्या अंगावरचे चिरगुट सारखे केले. लोकांची गर्दी मग वाढू लागली. सगळे आपापसात बोलत होते, हळहळत होते, शामूची कीव करीत होते. बिचाऱ्याची आई मरणार असे त्या बिचाऱ्याला सहज ऐकू जाईल इतक्या मोठ्याने बोलत होते. तिला कसला रोग झाला असेल यावर विद्वत्तापूर्ण चर्चा करीत होते. अधूनमधून सरकारला देखील शिव्या देत होते. या पलीकडे मात्र त्यांची धाव जात नव्हती. त्या दोघांना भांडेभर पाणी आणून द्यावे असे काही कुणाच्या मनात येत नव्हते. एक मात्र खरे की बहुतेक जण पैसे टाकीत होते. शामूचा आनंद गगनात मावत नव्हता. आजारी आईचा केवढा हा भाव. एरवी यांच्या मागे धावले तरी हाडहूड करणारे हे लोक आपण होऊन थांबून पैसे टाकतायत. ते देखील एरवी भिकाऱ्याला घालतात त्याहून कितीतरी अधिक सढळ हाताने लोक उत्साहाने भीक घालीत होते. कारण ही केवळ भीक नव्हती. हा केवळ एक विद्रूप भिकारी नव्हता. ही एक जिवंत शोकांतिका त्यांच्यासमोर उभी होती. हा एक कोवळा पोर प्रत्यक्ष आपल्या मातेच्या उशाशी बसला होता आणि त्याची माता मरण घटका मोजत होती. जिने त्याला जन्म दिला तिचे मरण तो पाहत होता. अशी हृदयद्रावक घटना त्यांनी आजवर फक्त चित्रपटातच पाहिली होती. इथे चित्रपटातले आर्तगाणे तेवढे कमी होते, पण माणसे प्रत्यक्ष होती. दुःख सोसणारा मुलगा जिवंत होता आणि त्याची मरणारी आईसुद्धा जिवंत होती. हे प्रदर्शन तसे पाहण्यासारखे असल्याचे ते एकमेकांना सांगत होते आणि अधिक माणसे जमा होत होती. ज्यांना रोगाची भीती वाटत होती ती लांबूनच दुसऱ्याच्या खांद्यावरून डोकावून पाहत होती. पण प्रत्येकजण जाताना कसले ना कसले तरी नाणे टाकीत होता. कुणी स्वतःला दया आली म्हणून, कुणी दुसरा काय म्हणेल म्हणून. प्रत्येकजण 5-10 पैशात माणुसकीचा दाखला विकत घेत होता. त्या मरणाऱ्या जीवाभोवती एकच गर्दी उसळली होती. कोई भी चीज उठाव वाल्याभोवती असते तशी, गारुडाच्या खेळाभोवती असते तशीच गर्दी या जाहीर मरणाभोवती जमली होती. परंतु त्या गर्दीतही तो मरणारा जीव एकटा होता आणि त्याच्या शेजारी बसलेला
दुसरा एक जीवही एकटाच होता. गर्दीच्या बोलण्याकडे शामू लक्ष देत नव्हता. किंबहुना लक्ष नसल्यासारखेच दाखवित होता. कुणालाही उत्तर देण्याचा प्रसंग तो टाळीत होता. कुणाही एकाला उत्तर दिले की सगळ्यांना तोंड द्यावे लागेल हे त्याला ठाऊक होते. त्यातून त्याला मुद्दाम खोटे बोलावेसे वाटत नव्हते आणि खरे सांगणे शक्य नव्हते. म्हणून तो काहीतरी उद्योग शोधून काढीत होता आणि त्यात गुंतल्यासारखे दाखवित होता. आपल्या मापासून दूर बसणे त्याला शक्यच नव्हते. जमलेल्या गर्दीला त्याचा खोटेपणा कळून आला असता, म्हणून त्याला तिच्या सेवेचे खोटे नाटक करणे भाग पडत होते. कुठे तिचे तोंड पूस, कुठे चिरगुटे सारखी कर, कुठे तिचे डोके मांडीवर घे, असे काही ना काही तो करीत होता. लोक त्याचे कौतुक करीत होते. मुलाला आईची किती काळजी आहे पहा, म्हणत होते. पण शामू अवघडून गेला होता. लोक कधी जातील असे त्याला झाले होते. वाटत होते दादा आपल्याला करतो तसे प्रत्येकाच्या पायावर पट्टीने मारावे व म्हणावे, पुढं व्हा, थांबू नका, इथं काय आहे. पण तसे करणे शक्य नव्हते. ते त्याचे अन्नदाते होते. शामू चुळबुळ करीत होता. केव्हापासून त्याला गटाराच्या कडेला जाऊन यायचे होते, पण आपल्या माला गर्दीत एकटे टाकून त्याला जाता येत नव्हते. मुख्य म्हणजे पैशांचे फडके सोडून जाता येत नव्हते. शिवाय हीच वेळ गर्दीची होती. हीच संधी पैसे मिळवण्याची होती. तेव्हा माच्या डोक्यावरून हात फिरवीत तसेच कळवळत बसण्याऐवजी त्याला इलाजच नव्हता. शामूला गंमत वाटली. आजवर त्याच्या डोक्यावरून कुणी कधी मायेने हात फिरवला नव्हता आणि तो मात्र आज एका सर्वस्वी अनोळखी रोगाने सडलेल्या बाईच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवीत होता. पण तसा हात फिरविताना त्याला हळूहळू तिच्याविषयी दया वाटू लागली होती. बिचारीच्या यातना थोड्या तरी कमी कराव्यात असे त्याला वाटू लागले होते. त्याने हात खाली आणला. माचे कपाळ तापाने चटचटत होते, तरीही त्याने हात तसाच राहू दिला. तिच्या डोळ्यांच्या कडांशी बोटे फिरविली. तिथे साकळलेले पाणी पुसले. ती किंचित चाळवाचाळव करू लागली. तिला कदाचित तो स्पर्श जाणवू लागला असावा. तिला व्यापून राहिलेल्या भयाण काळ्या गुंगीत एक उजेडाची फट पडल्यासारखे झाले असावे. तिच्या जवळच माणसांचा, वाहनांचा कोलाहल चालू होता, पण त्याचे तिला भान नव्हते. खडबडीत फुटपाथवर तिची पाठ टेकली होती, पण त्याचा दगडी कठीणपणा तिला जाणवत नव्हता. किंबहुना आपल्या स्वतःच्या शरीरातून क्षणोक्षणी उठणाऱ्या सहस्र कळांच्या दुःखाच्याही पलीकडे ती पोहोचली होती. परंतु तरीही त्या चिमुकल्या हातांचा मऊ उबदार स्पर्श तिला जाणवला असावा. जन्मभर कदाचित ती त्या स्पर्शासाठी आसुसलेली असेल. आजवर तिला लाभलेले स्पर्श वखवकलेले, वासनांनी लडबडलेले असतील. त्यांनीच तिला इथवर आणून सोडले असेल आणि आता तिच्या रोगजर्जर शरीरापासून ते दूर पळाले असतील. मानवी स्पर्शाच्या योग्यतेचीही ती राहिली नसेल. मग स्पर्श होत राहिले असतील ते केवळ बुटांचे, काठ्यांचे, आणि या साऱ्यानंतर आता एक मखमली कोवळा स्पर्श तिच्या राठ केसांना, सुकलेल्या चेहऱ्याला होत होता. वेदनांनी पोखरलेल्या तिच्या शरीरातून त्या स्पर्शाचे सुख झिरपत होते. काहीतरी बोलण्यासाठी तिने ओठ हलविले, पण शब्द फुटला नाही. तिच्या ओठांच्या कडेने लाळ उघडली. शामूने ती पुसून टाकली. एव्हाना गर्दी पांगू लागली. उन्हे वर येऊ लागली होती. होता होता वर्दळ कमी झाली. शामूला हायसे वाटले. हवा मोकळी झाल्यासारखे वाटले. त्याने माकडे पाहिले. तिचे ओठ हलत होते, उघडत होते, मिटत होते. शामूने जवळचे डबडे उचलले आणि तो निघाला. जाता जाता तो जवळच्या पानवाल्याला म्हणाला, पानी लेके आता हूँ, जरा इधर देखना. पानवाला हसून म्हणाला, कशाला हवंय बघायला? तिला कोण नेते उचलून? आणि सांभाळतोयस कसला? आता जायचीच किती? त्याचे बोलणे शामूला पटले, पण त्याने असे बोलावे याचा त्याला रागही आला. खरे म्हणजे शामूचा तिच्याशी काय संबंध होता? तिच्या जगण्या मरण्याशी काय संबंध होता? पण तरीही त्याच्या गळ्याशी आवंढा दाटून आला. धावत पळतच तो पाणी घेऊन आला. चिरगुटाचे टोक त्याने पाण्यात बुडविले. त्याने तिचे तोंड स्वच्छ पुसून काढले. डोळ्यांच्या कडा स्वच्छ केल्या आणि तोंडात थोडे पाणी घातले. थोडे बाहेर सांडले, पण बरेचसे तोंडात गेले. आपण हे सारे का करीत आहोत हे त्याला कळत नव्हते. बहुधा केवळ एक चाळा म्हणून, नाहीतरी दुसरे काय करणार स्वस्थ बसून.
शिवाय अधूनमधून पैसे टाकणारे लोक, आजूबाजूचे दुकानदार यांनाही आपल्याला आईची काळजी असल्याचे दाखविणे भाग होते. काहीतरी करणे जरुरीचे होते. मरणाच्या पंथाला असताना नुसते स्वस्थ बसणे बरोबर दिसले नसते. परंतु एवढेच नव्हते, त्याला थोडी उत्सुकताही वाटू लागली होती. पाणी प्यायल्यानंतर त्या निर्जीव चेहऱ्यातही थोडीशी हुशारी आल्यासारखे दिसले. शामूला बरे वाटले. त्याला वाटू लागले की असेच काही आपण केले तर ती डोळे उघडेल, बोलू लागेल, हलू लागेल. बाहेरून फार तापले होते. तिच्यावरही ते येत होते. शामू तिला सावलीत घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला एकट्याला ते जमेना. त्याने शेजारच्या खारीसिंगवाल्याला एका बाजूने हात लावायला सांगितले. तो तयार झाला नाही, नुसता हसला. म्हणाला, भई हम काहे को हाथ लगा ले, बीमारी बड़ी खतरनाक दिखती है, रहने दो ना भाई वैसे ही. शामू कसे बसे बोलला, अरे धूप हुआ तो क्या हुआ, कल तो जलाना ही है उसे. क्यों सरदारजी? शेजारी कापडाचे दुकान मांडून बसलेल्या सरदारजीला आपला विनोद त्याने सांगितला. दोघेही हो हो करून हसले. आता मात्र शामूला खरेच चीड आली. निदान या गंमत पाहणाऱ्यांची जिरावी म्हणून तरी तिने बरे व्हावे, एकदम उठून बसावे, चालावे, फिरावे असे त्याला वाटले. त्याने तिच्या अगदी कानाजवळ ओठ नेले. तिथल्या गुलाबी चट्ट्याला त्याचे ओठ जवळजवळ चिकटलेच. त्याने तिला हाका मारल्या. मा. तिने डोळे उघडले. आता त्या डोळ्यात थोडी अधिक समज दिसली. शामूने एकदा तिचे डोके, एकदा तिचे पाय, परत एकदा डोके असे हलवून तिला कसेबसे सावलीत आणले. त्याची ती धडपड पाहून खारीसिंगवाला आणि सरदारजी हसत होते, पण शामूने तिकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा माणसांचा थवा येऊन सहानुभूतीचे प्रदर्शन करून गेला. मध्यंतरी शामूने कुठूनसा एक पावाचा तुकडा आणला. त्याचे बारीक तुकडे करून तिच्या तोंडात घालण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण तुकडे तोंडातल्या तोंडातच राहत, गिळले जात नसत, मग बाहेर पडत. एकदम शामूला एक कल्पना सुचली. तिला थोडे दूध पाजले तर तिला निश्चितच बरे वाटेल. पण दूध कोण देणार? ते थोडंच फुकट मिळणार आहे. त्याचा हात सहजच पैशांच्या फडक्याकडे गेला. त्याने 2-4 नाणी उचलली, परत जागेवर ठेवली. दादाला कळले तर? पण कसे कळेल? कसे तरी कळेल, पण कळल्याशिवाय राहणार नाही हे खास. आणि मग शामूने तो विचार डोक्यातून काढून टाकला. फडक्याकडे नजरसुद्धा फिरू द्यायची नाही असे त्याने ठरविले. तो तिच्याकडे बघू लागला. आता त्याला तिची मुळीच घृणा वाटत नव्हती. आता फक्त त्याला वाईट वाटत होते. ती अशी निश्चेष्ट पडलेली आणि आपल्याला तिच्यासाठी काहीच करता येऊ नये याचे दुःख होत होते. साधे दूधसुद्धा. आणि एवढ्यात कुणीतरी एक नाणे फेकले. ते त्याच्याच दिशेने घरंगळत आले. शामूचा हात त्या नाण्यावरच पडला. त्याने मूठ गच्च दाबून धरली, मग उघडली. ती पावली होती. शामूने वर पाहिले. त्याचा तो दाता गर्दीत दिसेनासा झाला होता. शामू उठला. डबडे घेऊन धावतच जवळच्या दुकानात गेला. आता दिवे लागणी झाली होती. लोक पांगू लागले होते. शामू दूध घेऊन आला. नाही म्हणायला 2-4 रस्त्यात होतेच. शामू गुडघे टेकून तिच्याजवळ बसला. 2-4 थांबले. उत्सुकतेने पाहू लागले. शामूने डबडे तिच्या ओठाशी धरले. दूध ओठांच्या बाजूंनी खाली सांडले. कुणीतरी हळहळले. शामू अधिक काळजीपूर्वक दूध ओतू लागला. थेंब थेंब, थेंब थेंब. त्याने जमलेल्यांकडे मान उचलून विजयपूर्वक पाहिले आणि तो परत तिला दूध पाजू लागला. एवढ्यात कसल्याशा जाणीवेने तो दचकला. जमलेल्या मंडळीत दादा होता. दादा स्वस्थ उभा होता, हातांची घडी घालून. त्याने शामूला ओळख दिली नाही. तो फक्त शामू काय करीत आहे हे पाहत उभा होता. शामूला घाम फुटला, पण त्यानेही दादाला ओळख न देता आपले काम पुढे चालू ठेवले. लोक पाहत होते, त्यामुळे त्याला मध्ये थांबणे शक्यच नव्हते. सगळे गेल्यावर दादा त्याच्याजवळ आला. त्याला हळूच म्हणाला, चलो. आणि तो लांब जाऊन उभा राहिला. शामूने पैशाचे फडके गुंडाळून घेतले, त्यातच डबडे टाकले आणि तो चटकन निघाला. त्याने वळून पाहिले. उद्याही अशीच इथे असेल का? कुणास ठाऊक. झपझप पावले उचलीत त्याने दादाला गाठले. जरा लांब गेल्यावर दादाने त्याला विचारले, क्यों बे, तू उसको दूध पिलाता था? हां. शामूने ओळखले. प्रसंग कठीण आहे.
भड़वा, किधर से दूध लाया? एक भैया जाता था साइकिल पर से, उसने दिया। दादाचा पारा उतरला। पैसा नहीं दिया ना? नहीं, पैसा कौन देगा? शामू सफाई ने म्हणाला। लेकिन तू साला उसको बड़े प्यार से दूध पिलाता था, जैसे सचमुच तेरी माँ हो। हाँ, शामू चटकन होशियारी ने म्हणाला। बुढ़ी बचेगी तो कल भी पैसा मिलने वाला है ना? शामूच्या या उत्तराने दादा अगदी खुश होऊन गेला. शामूच्या पाठीवर हात मारीत तो जोरजोराने खिंकाळला. शामूही खोटे खोटे हसला. पण घरी जाईपर्यंत त्याचा उदासपणा वाढतच गेला. खरे तर आज रोजच्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे त्याला मिळाले होते. दादानेही त्याचे कौतुक केले होते, पण तरीही त्याला सुचेनासे झाले होते. रात्रभर त्याला नीटशी झोपही लागली नाही. डोळ्यासमोर तो रस्ता दिसत होता, तो फुटपाथ दिसत होता. फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेला तो देह दिसत होता. दिवसभर आपण तिचे डोके मांडीवर घेऊन बसलो होतो आणि मग एकाएकी आपण तिला सोडून आलो. यानंतर काय झाले असेल तिचे? ती तशीच बेशुद्धीत पडून राहिली असेल. रात्र झाली असेल, दिवे लागले असतील. दिव्यांच्या प्रकाशात ती कशी दिसत असेल? रहदारी थांबली असेल, सगळे शांत झाले असेल. ती तशीच पडून राहिली असेल. तिला दिवसभराची वर्दळ आणि आताची ही शांतता यातला फरक कुठला कळायला? पण ती तिथेच असेल का अजून? का कुणी तिला उचलून नेले असेल? किंवा कदाचित तिथे पडल्यास तिचे काही बरे वाईट? या शंकेसरशी शामू अंथरुणातल्या अंथरुणात उठून बसला. आत्ताच्या आत्ता उठून तिकडे जावे असे त्याला वाटू लागले. मग त्याने पाठ अंथरुणाला टेकली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. कुठली कोण ती? आपली कुणी नाही, दादाच आपला. आपण फक्त त्यांना सांगितलेलं ऐकायचं. त्यांना सांगितलं म्हणूनच तिला मा म्हणायचं. नाहीतर ती काही आपली खरीखुरी मा नाही. आपली कुणी नाही. तरीही दुसऱ्या दिवशी ती अजूनही तिथेच पडलेली त्याला दिसली. तेव्हा त्याला आनंद झाला. आज त्याने अधिकच उत्साहाने तिचे सारे काही करायला सुरुवात केली. त्याला आशा वाटत होती की आज तरी ती शुद्धीवर येईल, काहीतरी बोलेल, हात उचलील, आपल्या पाठीवरून फिरवील. हा विचार त्याच्या मनात आला आणि त्याची त्यालाच लाज वाटली. तिने आपल्या पाठीवरून हात फिरवावा असे आपल्याला का वाटले हे त्याला कळेना. ती कोण आपली? आणि दुसऱ्या कुणीतरी कधीतरी आपल्या पाठीवरून हात फिरवला आहे का? शामू विचार करू लागला. त्याच्या वयाला शोभणार नाही इतक्या प्रौढपणाने विचार करू लागला. ती कोण असेल? कुठे राहत असेल? इथे कशी येऊन पडली असेल? पण या प्रश्नांची उत्तरे त्याला काही केल्या सुचेनात. दादाने देऊन ठेवलेली ताकीद तो मनातल्या मनात घोळवीत राहिला. अबे देखो, बुढ़ी जब मर जाएगी तब उसी मिनट तू पैसा लेके उधर से छू हो जाना, उधर मत ठहर. वैसा ही बैठेगा तो साला पुलिस के फंदे में आ जाएगा. त्याने ते कबूल केले होते. नाहीतर दादा त्याला सोडायलाच तयार नव्हता. आज ती नक्की मरणार, तू जाऊच नको असे तो सांगत होता. नसती भानगड गळ्यात यायची. पण शामूने दादाला बरोबर ओळखले होते. तो काल कसे चिक्कार पैसे मिळाले, आजही कसे तसेच मिळतील हे पुन्हा पुन्हा दादाला पटवीत राहिला. तू मुळीच काळजी करू नकोस, मी ती मरता क्षणीच तिला सोडून निघून येईल असे सांगत राहिला. तेव्हा कुठे दादाने त्याला पाठविले का कोण जाणे. पण ती मरेपर्यंत आपण तिच्या जवळ असावे असे शामूला वाटत होते. ती कदाचित मरणार नाही, बरी होईल अशी आशासुद्धा वाटत होती. पण तसे म्हणायला कुणीच तयार नव्हते. सारे जण ती मरेल असेच म्हणत होते. गर्दीतले बघे, खारीसिंगवाला, सरदारजी, पानवाला, दादासुद्धा. पण मरणार म्हणजे काय होणार तिचे? आजवर शामूने कुणाला मरताना पाहिले नव्हते. मेरे को कैसे समजेगा मर जाएगी तो? त्याने दादाला सरळपणे विचारले होते. त्याचा तो प्रश्न ऐकून दादा मोठ्याने हसला होता. इतका हसला की त्याचे हसणे आता थांबणारच नाही असे शामूला वाटले. दादा इतका हसला की त्याच्या डोळ्यात पाणी आले. हसता हसता तो एकदम गप्प झाला आणि डोके धरून खाली बसला. शामूची नजर आपल्यावर खिळली आहे हे त्याच्या लक्षात आले. तेव्हा तो त्याला तडकून म्हणाला, साला थंडी हो जाएगी तो समझ में नहीं आएगा. बस आता तिच्या थंड होण्याची वाट पाहायची. इतकी साधी गोष्ट, सोपी गोष्ट. मरण भयंकर आहे असे उगाच सगळे म्हणतात. आपणही उगाच घाबरतो. ती मरणार म्हणजे तसे काही होणार नाही. तिचे शरीर थंड होणार. बस
तेवढे झाले की आपण पैशाचे फडके उचलायचे आणि चालू लागायचे. मग पुन्हा या रस्त्याला यायचे नाही. पण सगळे इतके सोपे असतानाही त्याला कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते. तो वाकला आणि तिच्या कानाशी लागून त्याने हाक मारली, मा, ओ मा. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मात्र त्याला वाटले की ही नक्की जगणार. सगळेजण खोटे पडणार आणि ही बरी होणार. निदान उठून बसू लागणार. शामू उत्साहाने तिचे पाय चेपू लागला. वेळ दुपारची होती. वर्दळ बरीच कमी झाली होती. एकदम तिचे ओठ हलल्यासारखे झाले. शामूने डब्यातून तिला थेंब थेंब पाणी पाजायला सुरुवात केली. तिने डोळे उघडले. क्षणभर शामूकडे पाहिले. अगदी नीट पाहिले. त्याची ओळख पटल्यासारखे पाहिले. तिचे ओठसुद्धा हलले. शामूला वाटले की आता ही नक्की काहीतरी बोलणार. पण शब्द फुटला नाही. ओठ नुसतेच हलत राहिले. तिने हात उचलला. शामूला विलक्षण आनंद झाला. त्याने तो चट्ट्यांनी भरलेला हात आपल्या हातात घेतला. त्यावरच्या शिरांवरून बोटे फिरवली. हात उचलला आणि आपल्या गालाशी नेला. क्षणभर तो हात त्याच्या गालांवरून फिरला. तिच्या डोळ्यांच्या कडातून पाणी ओघळले. पण दुसऱ्या क्षणी तो हात खाली पडला आणि ते डोळे मिटले. विलक्षण भयाने शामू जागचा उठून उभा राहिला. असे कसे झाले? आत्ता ती बोलेल, अंगावरून हात फिरवील असे वाटता तिची हालचाल एकदम बंद कशी? आत्ताच तिला हुशारी वाटू लागलेली दिसत असताना. मरण शामूने आजवर कधी पाहिलेले नव्हते. पण तरीही त्याला समजून चुकले. कसे कुणास ठाऊक, पण त्याला समजले खरे. त्याने खाली वाकून बोचके बांधले आणि तो तिथून पळत सुटला. मागे वळूनही न पाहता. जणू तो पळत नव्हताच. भीतीची एक प्रचंड भावना त्याला पळवीत होती. एका गजबजलेल्या भागात येऊन पोचल्यावरच तो पळायचा थांबला. तिथल्या एका थिएटरच्या पायऱ्यांवर तो थकून बसला. एकाएकी त्याला रडू कोसळले. आजवर तो कधीच रडला नव्हता. आजवरचे ते सारे साचलेले दुःख जसे काही वाट फोडून बाहेर आले. आपण नेमके कशासाठी रडत आहोत हेही त्याला कळत नव्हते. पण गुडघ्यात डोके खुपसून तो हमसाहमशी रडत होता. आजवर कधीच त्याला इतके एकटे वाटले नव्हते. इतके पोरके वाटले नव्हते. त्याला नुसते ती गेल्याचे दुःख होत नव्हते. आपल्या अंगावरून हातही न फिरवता, आपल्याला आठवण म्हणून काहीच न देता, नुसती बेटा अशी हाकसुद्धा न मारता ती गेल्याचे दुःख त्याला होत होते. रडता रडताच त्याने वर पाहिले. समोरच्या मुलाने देखील पाहिले. शामूने शर्टाच्या फाटक्या बाहीने डोळे पुसले. समोरच्या मुलानेही पुसले. शामू त्या आरशाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्यातले स्वतःचे प्रतिबिंब पाहताना एक नवीनच गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि एकाएकी त्याचे दुःख हलके झाले. एकदम मन मोकळे झाले. त्याची मा त्याला आपला न म्हणताच गेली नव्हती. ती त्याला काहीतरी देऊन गेली होती. एक खूण, खास स्वतःची अशी. शामूच्या गालावर एक लहानसा गुलाबी चट्टा उमटू लागला होता. त्या चट्ट्यावरून प्रेमाने हात फिरवता फिरवता शामूला आधार सापडल्यासारखे वाटू लागले. मघापासून त्याला जे हरवल्यासारखे वाटत होते ते थोडेसे कमी झाले. त्याला मा मिळाली होती. त्या चट्ट्यावरून हलका हात फिरवीत, बोचके सांभाळीत शामू आरशापासून दूर झाला. गर्दीत मिसळून चालू लागला. चालता चालता तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, चलो अच्छा हुआ, अभी दादा को हाथ या पाव काटने की जरूरत ही नहीं पडेगी. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.